लौकी मार्केटला वर्षभर मिळते, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा भाजीला काही नसले तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. परफेक्ट अशी लौकीची पनीर भाजी आज आपण बनविणार आहोत. नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे अर्धा किलो लौकी त्याचे साल काढून घेतले आणि अशा प्रकारे छान किसून घेतलेले आहे. नंतर या किसाचा छान दाबून दाबून असे पाणी काढलेले आहे. लौकीला पाणी खूप सुटते, त्यामुळे दाबून असे आपण याचे पाणी काढून घेतलेले आहे. हे बघा. नंतर यात मी 3 चमचे चणा डाळीचे पीठ घातलेले आहे. त्यात थोडे मी जिरेपूड घालणार आहे. थोडे मी धनेपूड घातलेले आहे. थोडे तिखट घातले. थोडे मी चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि हे पीठ मी छान भिजवून घेणार आहे. यात हळद आणि पाणी घालायचे नाही. लौकीला पाणी सुटते तर पाणी घालायची गरजच पडत नाही. नंतर एका प्लेटला मी तेल लावून घेतलेले आहे आणि हे भिजवलेले पीठ आपण यात छान तेलाचा हात लावून जाडसर असे थापून घेणार आहोत. पीठ इथे आपले थापून झालेले आहे. नंतर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेले आहे आणि त्यावर ही प्लेट मी झाकून 5 मिनिट वाफवून घेणार आहे. इथे आपले पीठ छान शिजलेले आहे. हे बघा, मी चाकूने असे बघितले, पीठ आपले छान शिजले. पीठ थंड झाले की आपण छान चौकोनी याचे कापून घेणार आहोत. पनीरच्या कापाप्रमाणे चौकोनी जाडसर आपण हे कापून घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे छोटे छोटे काप मी कापून घेतले. मस्त. नंतर एका मिक्सरच्या भांड्याला मी 1 मोठा कांदा चिरून घातलेला आहे. 1 मोठा टोमॅटो तो सुद्धा चिरून घातला आहे. थोडे काजूचे तुकडे मी यात घातलेले आहे आणि छान अशी बारीक पेस्ट मी तयार करून घेतली. नंतर 4 चमचे मी दही घेतले. त्यात थोडे जिरेपूड, थोडे धनेपूड, थोडी कसुरी मेथी घातली. थोडी मी हळद घातलेली आहे. गरम मसाला घातलेला आहे. थोडे लाल तिखट घातले आणि लसूण अद्रक पेस्ट घातलेली आहे आणि थोडे मीठ घालून छान मी हे पेस्ट तयार करून घेणार आहे. छान असे याला फेटून घेऊ आपण. प्लेन अशी पेस्ट आपण याची तयार करणार आहोत. नंतर कढईत तेल गरम करून मी त्यात पनीरचे तुकडे तळून घेणार आहे. हे चौकोनी काप आपण छान गुलाबी रंगावर तळून घेणार आहोत. हे तळलेले काप स्नॅक्स म्हणून खायला सुद्धा छान लागते. खूप याला जास्त लालसर तळायचे नाही आणि कच्चेही ठेवायचे नाही. नंतर परत मी कढईमध्ये तेल घेतले. त्यात थोडी मोहरी घातली, 1 मोठी विलायची, 1 तेजपान आणि कलमीचा छोटा तुकडा घातला. नंतर बारीक चिरलेला मी थोडा कांदा तो परतून घेणार आहे. कांदा थोडा गुलाबीसर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा इथे परतून झाला. आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट ती सुद्धा इथे छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. ही पेस्ट आपण एकसारखी परतू.
नाहीतर बुडी लागते. छान आपण तेल सुटेपर्यंत याला परतून घेतलं आहे. छान आपली ही पेस्ट परतून झालेली आहे. यात मी लसूण अद्रक पेस्ट घातलेली आहे. थोडा धनेपूड घातले. लाल तिखट घातलेलं आहे. तिखट आपण आवडीप्रमाणे घालू. जर आपल्याला जास्त तिखट हवे असेल तर जास्त घाला, नाहीतर कमी घाला. आणि धनेपूड घालून छान मी मिसळून घेतलेले आहे. छान थोडे परतले. त्यात मी मीठ घातलं आहे. मीठ कमीच घालायचं कारण दह्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. थोडे गरम पाणी घालून मी थोडे परतून घेणार आहे. जर मसाल्यामध्ये कच्चेपणा असेल तो शिजेल. नंतर दह्याची पेस्ट घातली आणि तीही छान आपण परतून घेऊ. दह्याला सुद्धा थोडे तेल सुटते. छान आपण इथे एकसारखे हे परतून घेणार आहोत. छान आपण ही पेस्ट परतून घेऊ. ही पेस्ट परतून झाली आहे. यात मी थोडे पाणी घालणार आहे. दह्याच्या पेस्टमध्ये मी थोडे भांड्यामध्ये पाणी घालून ते यात घातलेले आहे आणि उकळलेले पाणी घालू. मी भाज्यांमध्ये उकळलेले पाणीच घालते आणि छान अशी परतून घेऊ. भाज्यांमध्ये उकळलेले पाणी घातले तर भाजीची चव, ग्रेव्हीची चव छान लागते. मला इथे ग्रेव्ही थोडी घट्ट वाटली. मी त्यात अजून थोडे पाणी घातले आणि छान मिसळून घेतले. नंतर 2च मिनिट आपण झाकण ठेवून याला उकळून घेणार आहोत. इथे ग्रेव्ही आपली तयार आहे. त्यात मी थोडी साखर घातली आणि छान मिसळून घेतले. खूप भन्नाट अशी आपली पनीरची ग्रेव्ही तयार आहे. एकदा नक्की करून बघा. खूप टेस्टी भाजी लागते ही. हे बघा छान आपली ग्रेव्ही तयार आहे. यात मी तळलेले काप घालणार आहे आणि 1च मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत. खूप जास्तही शिजवायचे नाही. बस 1 मिनिटामध्ये हे छान सॉफ्ट होतात. चला तर तयार आहे आपली परफेक्ट अशी लौकीची पनीर भाजी. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. पौष्टिक खा, स्वस्थ रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.